नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। अहमदनगरच्या कोपरगावात अजितदादांच्या जनसन्मान यात्रेत गुलाबी हवा। अजितदादांचं जॅकेट, गाड्यांसह कार्यक्रमाच्या व्यासपीठावर देखील गुलाबी माहोल। कोपरगावात अजित पवारांच्या सभेपूर्वी पावसाची हजेरी। सभेसाठी उपस्थित असलेल्या महिलांनी घेतल्यात डोक्यावर खुर्च्या। अहमदनगरच्या कोपरगावात अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेच्या स्वागताची कमान पडून महिला जखमी झाली। सुदैवाने महिलेला गंभीर दुखापत झालेली नाही। धुळ्यात मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत महिला सक्षमीकरण कार्यक्रम। रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर काही उपस्थित महिलांनी मुख्यमंत्र्यांना राखी बांधली। धुळ्यात मुख्यमंत्री शिंदेंविरोधात मराठा समाजाची घोषणाबाजी। मराठा समाजाचे आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। शिंदेंच्या धुळे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळाबाहेर मराठा समाज आक्रमक। धुळ्याच्या साखळीत मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्याम सनेर पोलिसांच्या ताब्यात। मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याच्या इशारानंतर सनेर यांना ताब्यात घेतलंय। साताऱ्यात मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीत मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित। मनोज जरांगे यांना तब्येत खालावल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सातारा शांतता रॅली दरम्यान मनोज जरांगेंना प्रकृतीचा त्रास। भर सभेत जरांगेंना चक्कर आली। डॉक्टरांकडून जरांगेंना 24 तास विश्रांती घेण्याचा सल्ला। सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये मनोज जरांगेंचं मुस्लिम समाजाकडून स्वागत। पुणे बंगळुरू महामार्गावरील गोटे गावात जरांगेंचं स्वागत। अहमदनगरमध्ये 12 ऑगस्टला जरांगेंची शांतता रॅली आणि रॅलीच्या पार्श्वभूमीवर शहरासह उपनगरातील शाळांना सुट्टी। नागपुरात विधान भवनाच्या मुख्य गेटसमोर विदर्भवाद्यांचं आंदोलन। स्वतंत्र विदर्भाचा उल्लेख असलेले झेंडे घेऊन विदर्भवादी आक्रमक। पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले। स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी नागपुरात विदर्भवाद्यांचं आंदोलन। आंदोलनादरम्यान पोलिसांनी विदर्भवाद्यांना अडवलं। नागपूर विधान भवनाबाहेरील सुरक्षा वाढवली आहे, तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। खासदार सुप्रिया सुळेंकडून पुण्याच्या भोरमधील कापूरहोळ ते वाई रस्त्याची पाहणी। रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सुळेंच्या सूचना आहेत। यवतमाळमध्ये भाजप आमदार संदीप धुर्वेंना युवा टायगर फोर्स संघटनेचा घेराव। पांढरकवडा शहरातील समस्यांवरून संघटना आक्रमक। परभणीत महादेव कोळी समाजाचं एकदिवसीय लक्षवेधी धरण आंदोलन। आरक्षणाच्या मुद्द्यावरून महादेव कोळी समाज आक्रमक। भर पावसाळ्यात संभाजीनगरमधील 137 गावांना 218 टँकरद्वारे गावांना पाणी पुरवठा। पैठण, गंगापूर, वैजापूर या तालुक्यातील काही गावांमध्ये अजूनही पाणी टंचाईची समस्या। बहुतांश मध्यम प्रकल्प कोरडे ठाक। बीडमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी क्रांती मोर्चा आक्रमक। जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढत ठिय्या आंदोलन। मागण्या पूर्ण करण्याची मागणी। कृषी उत्पन्न बाजार समिती आता मत्स्य वाहतुकीवर कर आकारणार। बाजार समितीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी निर्णय। 14 ऑगस्टला अंतिम निर्णय होणार। पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा। पीक विमा न मिळाल्यानं संबंधित कंपनीवर कारवाईची मागणी। अमरावती जिल्ह्यात यावर्षी 35,000 शेतकऱ्यांनी पीक विमाच भरला नाही, तर मागील वर्षी 4,74,000 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता। पुण्याच्या भोर तालुक्यातील देवळे गावात शेतकऱ्यांना यंत्राद्वारे भात लागवडीचे धडे। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे भात लागवडीचे प्रशिक्षण। यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन पिकावर येलो मोझॅकसह विविध रोगांचा प्रादुर्भाव। उत्पादन क्षमता घटण्याची शक्यता असल्यानं शेतकरी चिंतेत। बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन पिकांवर होमनी अळीचा प्रादुर्भाव। शेकडो हेक्टर सोयाबीन पीक धोक्यात। कृषी विभागाकडे मार्गदर्शन करण्याची मागणी। अहमदनगरच्या निळवंडे धरणातून कालव्यांमध्ये पाण्याचं आवर्तन। लाभ क्षेत्रातील दुष्काळग्रस्त भागाला दिलासा। गोंदिया जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर देवरी, मुरगाव, अर्जुनीत मुसळधार पाऊस, तर अतिवृष्टीच्या भीतीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। सातपुडा पर्वतरांगेत जोरदार पावसामुळे गोरखनाथ धबधबा प्रवाहित। 105 फूट उंचीचा धबधबा प्रवाहित झाल्यानं पर्यटकांची पावलं वळली।
रत्नागिरीत सरासरी 95% पाऊस पूर्ण 1 जूनपासून आतापर्यंत 3210 मिलीमीटर पावसाची नोंद. वाशिम जिल्ह्यातील सोनल मध्यम प्रकल्पाची पाणी पातळी 100%वर तर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात 44% पाणी साठा. परळीतील वाण प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानं नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.